करतो आपला बाप आपल्यावरती, त्या प्रेमाचं मूल्य करू शकत नाही. बाप फक्त व्यक्त होत नाही. आई जसं रडून मोकळी होते ना, आई रडते आणि अश्रू बाहेर काढते, बाप अश्रू गिळतो. बाप काय करतो? दुःख अश्रू पचवण्याचं, गिळण्याचं काम करत असतो. का? माझ्या डोळ्यातली आसवं पाहून माझ्या लेकरांच्या डोळ्यात आसवं येऊ नयेत याच्यासाठी अश्रू गिळण्याचं खूप मोठं काम आपला बाप करत असतो. कीर्तन ऐकण्यासाठी बसलेल्या सर्व माझ्या तरुण भावंडांना, जे कोणी तरुण आले नसतील त्यांच्यापर्यंत माझा निरोप पोहोच करा. थकले भागलेल्या, गाठीचा आधार घेणाऱ्या, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, गाठी गाठीचं धोतर घालणारा आपला बाप, त्या बापाला उतरत्या वयात, उतरत्या काळात चुकूनही असं कधीच म्हणू नका तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हणून. तुमच्यासाठी जेव्हा त्यांनी खूप काही केलं ना, तेव्हा तुम्हाला काहीच समज नव्हती, काहीच कळत नव्हतं. तुम्हाला खूप केलंय बरं आपल्या बापानं, आपल्यासाठी खूप केलंय. कधीच आपल्या बापाला म्हणू नका तुम्ही आमच्यासाठी काय केलंय, तुम्ही आम्हाला काय दिलंय. काय बंगला बांधून ठेवला, फिरायला गाडी दिली, लाखोची प्रॉपर्टी दिली, 100 एकर जमीन दिली. या प्रॉपर्टीसाठी, मालमत्तेसाठी, धनासाठी बापाला आरोपी नाही करायचं. कारण तुम्हाला किती धन मिळणार, तुम्हाला किती प्रॉपर्टी तुमच्या जीवनात असणार, हे बापानं दिलं म्हणून तुम्हाला मिळालं असं अजिबात नसतं. तो भाग आपण आपल्या प्रारब्धानं घेऊन आलेलो असतो. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, कुणी दिल्यानं मिळत नसतं, कुणी घेतल्यानं आपलं जात नसतं. तो आपल्या प्रारब्धाचा भाग असतो. म्हणून आमच्या बापानं आम्हाला जमीन नाही दिली, गाडी नाही दिली, प्रॉपर्टी नाही दिली, बंगला नाही दिला, हे आरोप बापावर कधी करू नका. कारण त्यानं जे दिलं आपल्याला ते जगाच्या बापाला सुद्धा नाही जमलं द्यायला. अशी एक गोष्ट आपल्या बापानं आपल्याला दिली, ती जी गोष्ट दिली ना, त्या गोष्टी पुढे प्रॉपर्टी शून्य आहे, गाडी शून्य आहे, पद प्रतिष्ठा शून्य आहे. एवढं मोठं गोष्ट, एवढं मोठं दान आपल्या बापानं आपल्याला दिलंय. काय दिलंय सगळ्यांना माहितीये, फक्त तिथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाते. बापानं गाडी दिली का नाही महत्वाची नाही, पैसा ठेवला का नाही महत्वाचा नाही, बंगला बांधून दिला का नाही अजिबात महत्वाचा नाही. पण आपल्या बापानं समाजामध्ये ताठ मानेनं जगण्यासाठी त्याचं नाव आपल्याला दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं काहीच मागू नका. भरपूर संपत्ती आहे, धन आहे, फिरायला गाड्या आहेत, खूप खूप सगळं काही आहे, पण बापाचं नाव सांगता येत नाही. या सगळ्या वैभवात काय सुख आहे तुम्ही अभ्यास करून सांगा मला. मनानं काहीच बोलत नाही. गुरु नानकजींचा पुरावा माझ्याकडे आहे. वडील सांगता येत नाही त्या लेकराची अवस्था कशी आहे. पंछी पंख बिना, हाथी दंत बिना, नारी पुरुष बिना, विषा पुत्र पिता बिनहीना, वैसे प्राणी भजन बिना, सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले मेरे मना, बीती उमर हरिया नारे, सुमिरन करले मेरे मना, बीती उमर हरिया नारे.
सांगताय, वेशा पुत्र पिता बिनहीला. वडिलाचं नाव न सांगता येण्याचं दुःख काय असतं. कधीतरी वेशेच्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहावं, त्याला काहीच विचारू नका. त्या लेकराची काय दुरावस्था आहे, त्याच्या मनाची काय कुचंबणा आहे. मला सांगा, आपल्या बापानं आपलं नाव आपल्याला दिलं, हे किती मोठं दान दिलं. बाकीचं काहीच मागायचं नाही. प्रचंड प्रेम करतात आपले वडील आपल्यावरती, प्रचंड प्रेम. त्यांच्या प्रेमाची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि मग ज्या बापानं आपल्याला नाव दिलं, संपत्ती दिली, संस्कार दिले, बोटाला धरून चालायला शिकवलं, कडा खांद्यावरती वाढवलं, वागवलं, चिमुकल्या तोंडात घास भरला, मायेचा हात फिरवला, कधी नजरेतला धाक दाखवला, तर कधी हृदयाला त्यानं कवटाळलं आपल्याला. खूप काही केलं त्यानं आपल्यासाठी. मग त्या बापाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण सुंदर मंडप दिला, कीर्तन व्यवस्था केली, त्यानंच कमवून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्या अंगात ताकद आणि बळ आहे. मग आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडंसं त्याच्यासाठी खर्च केलं तर काहीही फरक पडत नाही. आई वडिलांसाठी आणि लेकी बाळीसाठी खर्च केलेलं धन, त्याचं ऋण कधीच कुटुंबावर राहत नसतं, कधीच राहत नसतं. हे कधी पण लक्षात ठेवायचं. कोणी म्हणेल श्राद्धाला एवढा खर्च केला, कर्ज काढायचं का? तुम्ही कर्ज काढा, कोणी म्हणणार नाही, पण तुमच्याकडे जे आहे त्यातून थोडासा भाग आई वडिलांच्या स्मृतीमध्ये खर्च करा. ऋण होणार नाही. तुमचं जे धन खर्च झालंय ना, त्यापेक्षा अधिकचं धन तुमच्या तिजोरीमध्ये येईल, आपल्या तिजोरीमध्ये येईल.